In previous lectures, we already discussed regarding the data transfer and the arithmetic operations. Right now, we are going to see for the logical operations by using 8051. त्याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण डेटा ट्रान्सफर आणि अर्थमॅटिक ऑपरेशन्स पाहिली होती. तर आता आपण ह्या लेक्चरमध्ये लॉजिकल ऑपरेशन्स पाहणार आहोत. ओके, तर लॉजिकल ऑपरेशन्स ऑलरेडी आपण थेअरीमध्ये शिकलेलो आहोत की लॉजिकल ऑपरेशन्सच्या इन्स्ट्रक्शन्स काय आहेत. ओके, तर जे काही तुम्ही लॉजिकल ऑपरेशन्स हे FIBSC ला शिकलेले आहात. ऑरिंग आहे, अँडिंग आहे, इन्व्हर्टर आहे, झॉर आहे, ओके, कॉम्प्लिमेंट आहे आणि नॉर वगैरे आहे. बरोबर, मग ह्याच गोष्टी आपण इथं शिकणार आहोत. तर आता हे जे लॉजिकल ऑपरेशन आहे यामध्ये आपण पहिल्यांदा बेसिक ऑपरेशन्स पाहणार आहोत. बेसिक म्हणजे अँड, ऑर आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे नॉट. ओके, तर त्यामधलं पहिलं जे आहे लॉजिकल ऑपरेशन ते अँड आहे. इथं अँड हे लॉजिकल ऑपरेशन आता आपण पहिल्यांदा पाहतोय. ओके, ह्याच्या अगोदर जसे आपण प्रोग्राम केलेले आहेत की सगळा जो ऑपरेशन ज्या डेटावरती करायचे आहेत ते सर्व डेटे आपले कुठं आहेत, एक्सटर्नल मेमरीमध्ये आहे. तसंच आता इथंही तसंच करणार आहोत. इंटरनल मेमरीला पण आपण स्टोअर करून ठेवू शकतो, पण एक्सटर्नल मेमरी ऍक्सेस हे तुमचं चांगलं व्हावं म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण एक्सटर्नल मेमरीनेच घेतोय. इंटरनल मेमरी तुम्ही ऍक्सेस करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्यामध्ये तुम्ही चेंज करून इंटरनल ऍक्सेस पण लिहू शकता. ओके, सो राईट नाउ वी आर गोइंग टू सी द लॉजिकल ऑपरेशन्स बाय युजिंग एक्सटर्नल मेमरी. तर एक्सटर्नल मेमरीने आता आपण हे पाहत आहोत. बरोबर, तर आता इथे जे एक्सटर्नल मेमरी आहे तर ती परत इथं काय वापरली, 6050 आणि 6051. आणि येणारं जे आन्सर आहे ते आपण परत पुढच्या लोकेशनला स्टोअर करणार आहोत, 6052 ला स्टोअर करणार आहोत. ओके, तर ह्या दोन नंबर मध्ये आपल्याला काय करायचंय, अँडिंग करायचं. आता हे दोन नंबर तुम्ही 8 बिट नंबर जर घेतले तर आपण आता इथं जर मी लिहिले ते दोन नंबर्स तर ते काय येणार आहेत, इन बिट फॉर्म मध्ये ते असे असतील. ओके, आणि त्यानंतर दुसरा नंबर जो तुम्ही घेणार आहात ह्यामध्ये तो दुसरा नंबर काय, 000 परत 0100. बरोबर, आणि ह्या दोन्ही मध्ये जे अँडिंग होणार आहे ते अँडिंग झाल्यानंतर येणारं जे आन्सर आहे ते आन्सर त्याच्या खाली लिहिणार आहे. आता अँडिंग मध्ये बीट वाईज होणार, म्हणजे हे MSB टू MSB आणि LSB टू LSB. ओके, तर हे अँडिंग झाल्यानंतर काय येणार तुम्हाला, आता MSB कडून जर आपण गेलो तर पहिल्यांदा 0 येईल, परत 0 येईल, परत 0 येईल, परत 0 येईल, परत 0 येईल. ओके, नंतर इथं 1 येईल, 0 येईल आणि 0 येईल. म्हणजे ह्यातून येणारा आन्सर काय, म्हणजे हा जो डेटा आहे हा 05 आहे, हा जो डेटा आहे तो 04 आहे, आणि येणारा आन्सर पण जे आहे ते परत तुम्हाला काय, 04. म्हणजे हे लॉजिकल ऑपरेशन केल्यानंतर जे काही तुम्हाला रिझल्ट येणार आहे तो रिझल्ट किती यायला पाहिजे, 04 यायला पाहिजे. ओके, तर आता हे कसं आपण हे केलं, मेंटली केलं आपण. आता हे कसं केलं आपण, मेंटली. आता आपण कसं करायचं की बाय युजिंग 8051 करूया, बाय युजिंग 8051 करूया. आता 8051 मध्ये जे आपल्याला करायचं आहे तर ते कसं करायचंय, तर त्यासाठी स्टार्ट हे तुमचं फ्लो चार्ट असेल, लोड DPTR विथ 6050H, लोड DPTR विथ 6050H. त्यानंतर काय असेल, कॉपी कंटेंट ऑफ ऍड्रेस इन DPTR टू अक्युमुलेटर. म्हणजे इथं अक्युमुलेटर मध्ये आपल्याला तो डेटा काय करायचा आहे, शिफ्ट करायचा. ओके, फ्रॉम external memory location to internal accumulator, that is internal memory location where the accumulator is situated. Then move same data हा परत आपण accumulator मधून कुठे पाठवायचा आहे, एका रेजिस्टर मध्ये पाठवायचा, आणि त्यासाठी इथं रेजिस्टर घेतलाय R0 ला घेतलाय, म्हणजे एका रेजिस्टरला तो डेटा नेऊन ठेवायचा. त्यानंतर परत एक्सटर्नल मेमरी लोकेशन इन्क्रीमेंट करायचं. ते कशाने इन्क्रीमेंट करायचं, इन्क्रीमेंट DPTR बाय 1. म्हणजे एक्सटर्नल मेमरी लोकेशन हे परत 1 नी इन्क्रीमेंट करा. देन द कंटेंट ऑफ दॅट मेमरी लोकेशन, दॅट इज द नेक्स्ट लोकेशन इज
605 आणि where the data is 04. तर तो डेटा परत तुम्ही कुठे आणून ठेवा, अॅक्युम्युलेटर मध्ये आणून ठेवा. परत तो कुठे आणून ठेवा, अॅक्युम्युलेटर मध्ये. आता हा जो अॅक्युम्युलेटर मध्ये डेटा आहे, तर अॅक्युम्युलेटर मध्ये आता काय, अॅक्युम्युलेटर आणि content of R0, that is make the and action in between accumulator and R0. म्हणजे R0 आणि accumulator मध्ये काय करा, ANDing action करा. Then it is increment DPTR by 1 there. Then increment this DPTR by 1 and the copy the result from accumulator. Copy the result from accumulator to address in DPTR. The address in DPTR म्हणजे हे परत कुठे तुम्ही करा, DPTR च्या ऍड्रेसला तुम्ही काय करा, पाठवा. ओके, तर ते आता आपण इथं करतोय. तर हे झालं तुमचं फ्लो चार्ट. हा झाला काय तुमचा फ्लो चार्ट झाला. आता फ्लो चार्ट झाल्यानंतर ऍक्च्युली हा प्रोग्राम आता कसा होतोय ते आपण पाहायचंय. ओके, तर त्यासाठी आता हे परत असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग. आता हे असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग मध्ये काय आलं, परत तुमचा प्रोग्राम काउंटर आला, निमॅनिक्स आले, अपकोड आले आणि कॉमेंट आले. ओके, तर हे सगळे आता इथे काय करायचं आपल्याला पाहायचं आहे. आता तर हा जो ऍड्रेस आहे हा तुमचा प्रोग्राम काउंटरचा आहे, तो आपण 6001 ला इनिशियलाइज करून पुढे हा प्रोग्राम काउंटर आपल्याला जेवढ्या इन्स्ट्रक्शन असतील त्यासाठी आपण घेणार आहोत. ओके, 1 बाय 1 इन्क्रीज करून. आणि जे काही निमॉनिक्स आहेत आता ते निमॉनिक्स आता इथं आपण टाकणार, जे तुम्ही इन्स्ट्रक्शन तुम्हाला ह्या टॉपिक नंबर 2 मध्ये झालेले आहे सगळं डिटेलमध्ये. ओके, आणि हे त्याचे अपकोड आहेत. देन मूव डीपीटीआर हॅश 6050H म्हणजे पहिल्या जे मेमरी लोकेशनला तुम्ही पहिला डेटा ठेवलाय तो काय ठेवलाय, 05H ठेवलाय. तर ते मेमरी लोकेशन आपण इथं काय करणार आहोत, आता इनिशियलाइज करणार आहोत 6050H. ओके, आणि त्याचे हे अपकोड्स दॅट इज 906050 906050. that is load DPTR with 6050H. Then MOVX A at the rate DPTR, that is E0, that is copy content of address in DPTR to accumulator, in DPTR to accumulator, in DPTR to accumulator. तर इथे परत काय होणार आहे, जो पहिला डेटा तुम्ही अॅक्युम्युलेटर मध्ये काय करणार आहोत, कॉपी करून घेणार आहोत. सो इट इज अ MOVX A at the rate DPTR. आता पहिला डेटा हा आपण किती आहे आपला 05 आहे, तर तो अॅक्युम्युलेटर मध्ये येईल. ओके, देन मूव R0 A, देन मूव R0 A, त्याचा अपकोड आहे 58. म्हणजे इथे काय करणार आहे, परत तो जो डेटा आहे अॅक्युम्युलेटर मध्ये, तो डेटा आहे अॅक्युम्युलेटर मध्ये, तो एका रेजिस्टर मध्ये स्टोअर करणार आहे आणि दुसरा डेटा परत आपण काय करणार आहे, अॅक्युम्युलेटर मध्ये कॉपी करून घेणार आहोत. ओके, तर आता ह्यामध्ये काय होईल, परत increment DPTR A3, that is increment DPTR by 1, increment DPTR by 1. म्हणजे परत DPTR हा 1 ने काय केला, इन्क्रीमेंट केला. परत DPTR काय केला, 1 ने इन्क्रीमेंट केला. देन MOVX A at the rate DPTR, there is copy content of address in DPTR to accumulator. ओके, म्हणजे परत काय केला, दुसरा डेटा हा तुम्ही कॉपी करून घेतला. ओके, फ्रॉम मेमरी लोकेशन. कुठलं मेमरी लोकेशन, 6051. आता 6051 वरून दुसरा डेटा म्हणजे 04 होतं, तिथं किती होतं, हे 04. हा जो डेटा आहे इथं हा आपण काय करतोय, आता कॉपी करून घेतोय. आता कॉपी करून कुठे येणार आहे तुमचा, परत अॅक्युम्युलेटर मध्ये आला. ओके, देन ANL, that is ANL is the instruction for the ANDing. ANL is the instruction for the ANDing. So AND A R0 म्हणजे R0 मध्ये जो कंटेंट आहे, म्हणजे आता तुम्ही R0 मध्ये कंटेंट काय असणार आहे, हा जो कंटेंट आहे हा तुमचा कुठं असणार आहे, R0 मध्ये असणार आहे. आणि अॅक्युम्युलेटर मध्ये किती असणार आहे,
अॅक्युम्युलेटर मध्ये किती असणार आहे 0.4 असणार आहे आणि एंडिंग ऍक्शन हे झाल्यानंतर येणारा रिझल्ट हा पण कुठं असणार आहे तुमचा अॅक्युम्युलेटर मध्ये असणार आहे. हा रिझल्ट पण कुठं असणार आहे अॅक्युम्युलेटर मध्ये. ओके, तर आता हे जे एंडिंग ऍक्शन इथे तुम्ही करणार आहे ह्या इन्स्ट्रक्शनने कुठल्या ANL AR0 ANL AR0 ही जी काही तुमची इन्स्ट्रक्शन आहे ह्या इन्स्ट्रक्शन तुम्ही काय करणार आहात एंडिंग करणार आहात. देन इट इज 58 त्याचं ते अपकोड आहे तो 58. इट इज and accumulator content with R0 and accumulator content with R0 and accumulator content with N0 आणि हे एंडिंग करून हे बीट वाईज एंडिंग होणार. काय होणार बीट वाईज एंडिंग होणार. हे बीट वाईज एंडिंग होऊन येणारा रिझल्ट हा परत तुमचा कुठं असणार आहे अॅक्युम्युलेटर मध्ये असणार आहे. तो किती असणार आहे 0.4. ओके, आता हा जो रिझल्ट आलेला आहे हा रिझल्ट आपल्याला पुढच्या मेमरी लोकेशनला काय करायचा आहे स्टोअर करायचा. हा रिझल्ट जो आहे तो पुढच्या मेमरी लोकेशनला आपल्याला काय करायचं आहे स्टोअर करायचं. दॅट इज इन्क्रीमेंट DPTR. ओके, सो त्यासाठी आपण काय करतो की DPTR हा इन्क्रीमेंट करतोय, 1 ने इन्क्रीमेंट करतोय. आता DPTR हा 1 ने इन्क्रीमेंट करून कुठं जाईल तुमचा 6052 ला जाईल. 6052 आता जो DPTR तुमचा इथं होता कुठं 6051 ला, तर ते 1 ने इन्क्रीमेंट केल्यानंतर तो कुठं जाणार आहे 6052 ला जाणार आहे. Okay, then move A into DPTR at the rate, there is move X at the rate DPTR A. तर ह्या इन्स्ट्रक्शनने काय होणार आहे की जो डेटा तुमचा रिझल्ट आलेला आहे, जो रिझल्ट तुमचा अॅक्युम्युलेटर मध्ये आहे 0.4, तो रिझल्ट तुम्ही कुठे पाठवणार आहात. रिझल्ट तुमचा आता कुठे जाईल एक्सटर्नल मेमरी लोकेशनला जाईल. तो रिझल्ट तुमचा कुठे जाईल एक्सटर्नल मेमरी लोकेशनला जाईल. and then we have to return, that is the stuff, that is 22. Okay, return address is not given, so it is to be stuck there. So in this way, if you have to see that it is in a result here. आता जर तुम्ही रिझल्ट मध्ये बघितलं तर रिझल्ट मध्ये पहा इथं काय होणार. ओके, हे एंडिंग ऑपरेशन केलं. 6050 ला 05 आहे, 6051 ला 04 आहे आणि 6052 ला काय येणार आहे 04 येणार आहे. किती येणार आहे 04 येणार आहे. आलं लक्षात तुमच्या. तर अशा प्रकारे आपण हा डेटा काय केला आता एंडिंग हे ऍक्शन डेटावरती केलं आपण. आता यामध्ये तुम्ही कुठलाही घेऊ शकता. याच ठिकाणी आता दुसरा डेटा घेतला समजा फॉर एक्झाम्पल. आता इथं जो हा डेटा घेतलाय मी, आता ह्याच ठिकाणी जर हा 05 आहे, 05 च्या ऐवजी तुम्ही इथं हा काही तुमचा 55 आहे. ओके, आणि इथं परत तुम्ही हा टाकला, काय केला परत इथं पण 101 टाकला, बरोबर. म्हणजे हा डेटा काय येईल इथं 54 येईल. ओके, आता हे जर तुम्ही एंडिंग केलं तर ह्यातून येणारा रिझल्ट काय तर 000 येईल, 01 सॉरी 11 इथं 1 येईल, परत 000 येईल, 11 1 येईल आणि पुढं लोअर निबल जे आहे ते काय 000 111 000 आणि 100 येईल. म्हणजे हे येणारे आन्सर काय असणार आहे आता 54 असणार. आलं लक्षात. अशा पद्धतीने तुमचं हे कॅल्क्युलेशन असेल. जे काय तुमचं लॉजिकल ऑपरेशन असेल ते हे लॉजिकल ऑपरेशन हे अशा प्रकारे असेल. ओके, तर हे झालं तुमचं लॉजिकल अँड झालं. लॉजिकल काय झालं अँड झालं. आता आपण दुसरं पाहूया. दुसरं काय पाहिजे आपल्याला लॉजिकल ऑर ऑपरेशन. लॉजिकल ऑर ऑपरेशन. आता लॉजिकल ऑर ऑपरेशनला सुद्धा आपण सेम डेटा घेऊया. सेम डेटा म्हणजे जो वरती डेटा ऑलरेडी आपण घेतला होता तोच डेटा आपण इथं खाली घेऊया. तर तोच डेटा आपण इथं लॉजिकल ह्याच्यासाठी घेतलाय. त्यासाठी घेतलाय ऑर यासाठी घेतलाय, बरोबर.
तर आता हे लॉजिकल ऑरिंग. आता लॉजिकल ऑरिंगला बघा, हा डेटा 05 म्हणजे हे परत सगळे तुम्हाला काय करावं लागतील, 00 टाकावं लागतील. ओके, 0. तसंच इथं पण तुम्हाला काय टाकावं लागेल, 0 टाकावं लागेल. इथे काय 0 0 आन्सर काय येते ते आपण पाहूया. ओके, इट इज 0, इट इज 0, इट इज ऑल्सो 0. आता हे लॉजिकल तुम्ही ऑरिंग केलं आता इथं, तर ऑरिंग आपण ऍक्शन पाहणार आहे. तर लॉजिकल ऑरिंग ऍक्शन इथं जर केली तर काय होणार आहे, 0 0 0 येईल, 0 0 0 0 0 0 0 0 0, देन लोअर लेवलला 0 0 0 1 1 1 0 0 0 आणि 1 0 1 येईल. ओके, हा असा तुमचा डेटा होईल. त्यामुळे अॅक्युम्युलेटर मध्ये फायनल आन्सर काय येणार आहे, परत इथं 0 5 येईल. Okay, right now we are going to see that is this we have to do mentally. This we have to do here, it is mentally. आता हे आपण केलंय मेंटली, तर ते मेंटली केल्यानंतर बाय युझिंग मायक्रो कंट्रोलर कसं करायचं, बाय युझिंग मायक्रो कंट्रोलर हीच प्रोसेस कशी करायची ते आता आपण बघूया. ओके, सो वी हॅव टू हिअर. Let's start. Load DPTR with 6050H. Copy content of address. Okay, the DPTR तुम्ही 6050 ला इनिशियलाइज केलं. Then copy content of address in DPTR to accumulator. Copy content of address in DPTR to accumulator. Then move accumulator content to R0. Move accumulator content to R0. Move accumulator content to R0. Then increment DPTR by 1. Increment DPTR by 1. मग परत काय करा, DPTR 1 ने काय करा, इन्क्रीमेंट. म्हणजे आता इथं काय झालं तुमचं, की पहिले जे मेमरी लोकेशन आहे 6050 ह्यातला जो 05 डेटा आहे हा तुम्ही अॅक्युम्युलेटर मध्ये घेऊन R0 ला पाठवला. अॅक्युम्युलेटर मध्ये घेऊन कुठं पाठवला तुम्ही, R0 ला पाठवला. अॅक्युम्युलेटर मध्ये घेऊन R0 ला पाठवला. आता काय होणार आहे परत, की हा R0 ला जो डेटा आलेला आहे तो तसाच तिथं राहील R0 रजिस्टर मध्ये, आणि दुसरा जो डेटा आहे 04 तो डेटा आता आपण कुठे घेणार आहोत, अॅक्युम्युलेटर मध्ये घेणार आहोत. ओके, सो increment DPTR by 1, then copy the content of address in DPTR to accumulator. ओके, टू accumulator. म्हणजे आता इथे काय झालं, की मेमरी लोकेशन 1 ने वाढवलं, म्हणजे आपण गेलो 6051 ला. देन we are going to transfer what is the data at that memory location 6051 to accumulator. तिथला जो डेटा आहे तो आता आपण कुठं पाठवला, अॅक्युम्युलेटर मध्ये पाठवला. देन or accumulator content with R0 or accumulator content with R0. म्हणजे अॅक्युम्युलेटर मध्ये आता किती आहे, 04 आहे, आणि R0 मध्ये किती आहे, 05. तर ह्या दोघांची काय करा, ऑरिंग ऍक्शन करा. मग हे ऑरिंग ऍक्शन झाल्यानंतर काय होईल, आलेला रिझल्ट हा परत अॅक्युम्युलेटर मध्ये स्टोअर होईल. आलेला रिझल्ट कुठं असेल, अॅक्युम्युलेटर मध्ये असेल. आणि परत परत काय करायचं आपल्याला, आलेला रिझल्ट हा अॅक्युम्युलेटर मध्ये असेल, आणि पुढच्या मेमरी लोकेशनला आपल्याला काय करावं लागेल, त्याला स्टोअर करावं लागेल. पुढचं मेमरी लोकेशन म्हणजे काय, इन्क्रीमेंट DPTR बाय 1. इन्क्रीमेंट DPTR बाय 1. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पुढच्या मेमरी लोकेशनला आपल्याला जावं लागेल. सो इट इज बाय इन्क्रीमेंट. सो वी आर गेटिंग द नेक्स्ट मेमरी लोकेशन इज 6052. 6052 हे तुमचं नेक्स्ट मेमरी लोकेशन मिळेल तुम्हाला. आणि त्या मेमरी लोकेशनला आता आलेला रिझल्ट काय करायचा, आपल्याला स्टोअर करायचा. ओके, सो वी आर स्टोरिंग दिस रिझल्ट टू नेक्स्ट मेमरी लोकेशन ॲज 6052. 6052 ह्या मेमरी लोकेशनला आपल्याला काय करावं लागेल, त्याला स्टोअर करून ठेवावं लागेल. ओके, सो वी आर टू स्टोरिंग इट हिअर, अँड आफ्टर दॅट स्टोरिंग स्टॉप द प्रोग्राम. आफ्टर द स्टोरिंग स्टॉप द प्रोग्राम. हे सगळं स्टोरिंग झाल्यानंतर काय करा, प्रोग्राम स्टॉप करा. ओके,
देन आता हे झालं तुमचं फ्लो चार्ट झाला, बरोबर. फ्लो चार्ट इथं मेंटली केलं आपण हे, ओके. इथं जे सगळं केलं ते मेंटली केलं आणि इथं हा जो सगळा चार्ट लिहिला, ह्या चार्टमध्ये आपण हे लॉजिकली पाहिलं की हे कसं कसं होणार आहे. ओके. सो आफ्टर दॅट वी आर गोइंग टू सी ऍक्च्युली द असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम टू डू दिस जॉब. तर आता आपण असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम पाहणार आहोत की हे हा जॉब कम्प्लीट करण्यासाठी. ओके. सो हिअर इट इज. हा झाला तुमचा प्रोग्राम काउंटर, इथं ऍड्रेस, मेमॉनिक्स, अपकोड अँड comment, upcode and comment. Okay, so here we are going to see the program counter, mnemonics, upcode and comment. So the first is that here we are initializing the program counter at the 6001 there as usual there. Okay, so right now we are going to initialize the data pointer, that is we are loading the data pointer with the what is the memory location where we are storing the data. That is, first we have to store the data in the location. So it is the move dptr hash 6050 h there. These are there upcode, that is 906050. Its meaning is that the load dptr with 6050. Another way we are saying that it is the we are initializing the data pointer, that or we are initializing the external memory location at 6050. Okay. Then move the content of that memory location what we already stored. म्हणजे अगोदरच तुम्ही जे काही तिथं स्टोअर करून ठेवलेलं आहे ते किती स्टोअर करून ठेवलेलं आहे 05. किती स्टोअर करून ठेवलेलं आहे 05. दॅट इज मूव XA @dptr. ओके. कॉपी कंटेंट ऑफ ऍड्रेस इन dptr टू accumulator. म्हणजे इथे तुम्हाला accumulator मध्ये तो डेटा काय आणावा लागेल, आणावा लागेल. ओके. तर आता इथं काय केलं आपण, जो पहिला डेटा आहे तो किती 05 आहे. किती इथं 05. तो 05 डेटा आता कुठं आणला आपण accumulator मध्ये आणला. ओके. बाय युजिंग द इन्स्ट्रक्शन मूव XA @dptr. त्यानंतर पुढची इन्स्ट्रक्शन काय, मूव दॅट data which is right now available in accumulator which is come from the memory location 6050. We are moving it to R0. So move this content of accumulator to R0 register. म्हणजे R0 register मध्ये त्याला स्टोअर केलं आणि accumulator आता आपण फ्री केला. accumulator कशासाठी फ्री केला, तर पुढचा डेटा हा accumulator मध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय, ऑरिंग ऍक्शन ही करायची. पुढचा डेटा आत घेऊन ऑरिंग ऍक्शन करायची आपल्याला, बरोबर. सो राईट नाउ हिअर increment data point, increment data pointer, that is now the data that is we are going to access the next memory location, that is the 6051. 6051 हे तुमचं मेमरी लोकेशन आपल्याला काय करावं लागेल, ऍक्सेस करावं लागेल. Okay, so right now we are there at the 6051 there. Once we are at that memory location, that is a 6051, move XA. आता जो डेटा तुम्ही आता मेमरी लोकेशन आहे 6051 आहे, तर त्या 6051 मध्ये जो तुमचा डेटा स्टोअर करून ठेवलेला आहे तो डेटा आहे 04. तो डेटा किती आहे आता 04 आणि तो डेटा आता आपण ट्रान्सफर कुठे करणार आहोत, accumulator. आता accumulator आता फ्री झालेला आहे. accumulator मधला जो काही डेटा होता तो R0 ला ट्रान्सफर केलाय आणि आता accumulator हा दुसरा डेटा आत घेण्यासाठी फ्री आहे. दुसरा डेटा आतमध्ये घेण्यासाठी फ्री आहे. That is move XA @dptr. Copy content of address in dptr to accumulator. To accumulator. Okay. Then आता काय झालं की R0 मध्ये पहिला कंटेंट आहे आणि accumulator मध्ये दुसरा कंटेंट आहे आणि आता आपल्याला ऑरिंग करायला सोपं आहे. ऑरिंग करायला सोपं म्हणजे काय झालं की आता आपली इन्स्ट्रक्शन आहे ऑर ए R0. म्हणजे R0 मध्ये जे काही कंटेंट आहे त्याबरोबर accumulator मध्ये जो काही कंटेंट आहे ह्या दोघांचं काय करा, ऑरिंग करा. आता ऑलरेडी आपण मेंटली ते काम केलेलं आहे. काय केलेलं आहे,
की R0 रेजिस्टर मध्ये 05 आहे आणि अॅक्युम्युलेटर मध्ये 04 आहे. आता ह्या दोन्ही मध्ये आपण काय करणार आहे, ऑरिंग करणार आहे. मग ते ऑरिंग केल्यानंतर येणारा रिझल्ट काय येणार आहे, 05H हा हेक्स डेटा. तर हा हेक्स डेटा आपल्याला काय करायचा आहे, पुढच्या मेमरी लोकेशनला आफ्टर द ऑरिंग स्टोअर करून ठेवायचं आहे. आफ्टर द ऑरिंग म्हणजे 6052 ला त्याला काय करायचं, स्टोअर करून ठेवायचं. तर ते कसं स्टोअर करून ठेवायचं तर ते आता आपण पाहणार आहोत. सो हिअर इट इज मूव it is or AR0 or AR0, that is 48. So here we have to get in this. ओके, तर आता काय झालं की अॅक्युम्युलेटर आणि R0 ह्या दोन्ही मध्ये काय होईल, ऑरिंग ऍक्शन होईल. अॅक्युम्युलेटर आणि R0 म्हणजे अॅक्युम्युलेटरचा जो कंटेंट 05 आहे आणि R0 चा जो कंटेंट आहे तो 05 आणि 04 ह्या दोन्ही मध्ये काय होईल, आता ऑरिंग होईल. ऑरिंग होऊन आलेला रिझल्ट हा कुठं स्टोअर होईल, तुमचा अॅक्युम्युलेटर मध्ये स्टोअर होईल. हा कुठं स्टोअर होईल, तुमचा अॅक्युम्युलेटर, दॅट इज ऑन अॅक्युम्युलेटर कंटेंट विथ R0. सो हिअर इट इज टू बी इन्क्रीमेंट DPTR, इन्क्रीमेंट DPTR. आता रिझल्ट कुठं तुमचा अॅक्युम्युलेटर मध्ये आहे आणि आता तो पुढच्या मेमरी लोकेशनला आपल्याला स्टोअर करायचा आहे. सो हिअर इन्क्रीमेंट DPTR एक्सटर्नल मेमरी लोकेशन 1 ने वाढवलंय आपण. ओके, सो ते आता कुठे येईल, 6052 ला येईल. 6052 ला येईल आणि आता तिथून आपण काय करायचं, परत त्या मेमरी लोकेशनला जे अॅक्युम्युलेटर मधला जो डेटा आहे, रिझल्ट आलेला आहे, तो तिथे ट्रान्सफर करायचा आहे. सो हिअर इज अ मूव एक्स ए DPTR ए, मूव एक्स ए @DPTR ए, म्हणजे जो अॅक्युम्युलेटर मध्ये कंटेंट आहे तो आता नेक्स्ट मेमरी लोकेशनला जाईल अँड दॅट नेक्स्ट मेमरी लोकेशन इज 6052. 6052 हे तुमचं नेक्स्ट मेमरी लोकेशन आहे. ओके, देन return in the sense it is stop here, the program will be stop here. Okay, so this is about your the ORing action. हे झाली तुमची ORing action. आणि ह्या ऑरिंग ऍक्शनला आपण आता परत दुसरा जर डेटा घेतला, म्हणजे ह्यामध्ये वेगळा डेटा घेतला आपण, आता समजा इथं 100 घेतलं, म्हणजे हा किती आला, A5 आणि 04. आता ह्यांच्यामध्ये समजा आपण ऑरिंग केलं मेंटली, तर ते काय येणार आहे, इथं परत 1010 येईल. ओके, आणि येणारा डेटा काय होणार आहे, इथं A5 आहे. ओके, म्हणजे हा रिझल्ट जो आहे, हा रिझल्ट तुमचा कुठं असणार आहे, ह्याच्यामध्ये असेल, अॅक्युम्युलेटर मध्ये असेल. सेकंड एक्झाम्पल घेतलं. आणि आफ्टर दिस when we have to see that in result box. Okay, so the result box is here. तर ह्या रिझल्ट बॉक्स मध्ये आपल्याला काय बघायला मिळेल, हा रिझल्ट असं बघायला मिळेल. दॅट इज इट इज द ऑरिंग ऍक्शन. 6050 आहे डेटा, 6051 ला 04 डेटा आहे आणि 6052 ला येणारा डेटा हा 05 असेल. ओके, so for the today's lecture we will stop here.